आत्तापर्यंतची विकास कामं चांगली झालेली आहेत. बर नरके साहेबांच्या मार्फत आजपर्यंत चांगली कामं झालेली आहेत. कळेचा विकास झालेला आहे. हां सर्जेराव पाटलांच्या माध्यमातनं इथं विकास घडून आलेला आहे. ओके आणि आता तूर्तच इथं 3.5 कोटी रुपये खर्च करून इमारत उभा केलेली आहे शाळेसाठीची. ओके काय तुमचा अनुभव काय सर्जेराव पाटील सरिता सुभाष पाटील बरोबर त्यांच्या सासऱ्याने हां एक नंबर काम गावात केलेलं आहे, भागातसुद्धा केलेला आहे. बरं रस्ता सिमेंटकरण करून गटर झाल्यानंतर इमारत मोठी केली आहे मराठी शाळेसाठी. हां एक नंबर इमारत भागात कुठं नाही, कोल्हापूर जिल्ह्यात कुठंच नाही अशी इमारत तिने केलेली आहे. पाण्याची गैरसोय नाही, पाण्याची कधी गैरसोय कधी नाही, पाण्याची कधीच गैरसोय नाही. नाही. पाण्याची गैरसोय नाही. एक नंबर 24 तास पाणी. ओके शिंदे सेनाकडनं ते निवडून येणार 100%. निवडून येणार म्हणता हो तुम्ही? हो का कारण काय वाटतं मग? तसंच आहे ते. अहो इथे आजपर्यंत सामाजिक काम केलेलं त्यांचं आहे ना. हां. आजपर्यंत काम केलेलं काम काम केलं. काम केलं नाही. आता बाकीचे उमेदवार होते काँग्रेसचे म्हणा, काही काम केलेलं नाही. नुसतं खिशेत भरायचं काम केलं, दुसरं काय काम केलेलं नाही. हे आमचं- हीच वस्तुस्थिती आहे? हो, हो. ही खरी रियालिटी आहे ग्राउंडवरची. गावात चिखल होता ते सगळं डांबरी सिमेंट करून घेतले सगळं. काँक्रिटीकरणाचे रोड झालेले रस्ता आहेत. केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.